कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं श्रमिक प्रतिष्ठानतर्फे कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। व्याख्यानमालेच्या 6व्या दिवशी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, आव्हाने आणि उपाय या विषयावर 6वं पुष्प गुंफलं। यावेळी बोलताना डॉक्टर मुणगेकर यांनी लाडकी बहीण योजनेसाठी 42,000 कोटींचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार असल्यानं हा खर्च आणखी 3-4 महिनेच सुरू राहील असं सांगितलं। त्यानंतर विविध निकष लावून लाडकी बहीण योजना बंद पाडण्याची शक्यता आहे। त्यामुळे थेट पैसे देण्यापेक्षा कौशल्यावर आधारित रोजगार देण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला। भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे। जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो, तसा तो राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही होतो। राज्याचं उत्पन्न 36,57,000 कोटी आहे। असं असलं तरी दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राचा देशात 6वा क्रमांक लागतो। यापूर्वी आपल्या मागं असलेली राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेली आहेत। ग्रामीण भागातील शेतीकडे दुर्लक्ष केलंय। शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही। सिंचन क्षेत्रात फारसं समाधानकारक चित्र दिसत नाही। यातून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या। असं असताना सरकार बड्या उद्योजकांना बड्या सवलती देत आहे। यातून 10% लोकांच्या हाती संपत्तीचा वाटा आलाय। बहुसंख्य लोकांच्या जगण्याच्या मूलभूत गरजाही भागत नाहीत। कोट्यावधीचा खर्च करून मेट्रो सुरू केली, पण त्याचं तिकीट परवडत नसल्यानं ती तोट्यात चालवावी लागतीये। या मेट्रोवर खर्च करण्यापेक्षा रस्ते अधिक चांगले केले असते तर लोकांच्या प्रवासाच्या गरजा चांगल्या प्रकारे भागवता आल्या असत्या। म्हणूनच मोठ्या प्रकल्पाची गरज कितपत आहे याचाही विचार प्राधान्यानं केला पाहिजे असं मुणगेकर यांनी सुचवलं। महाराष्ट्रामध्ये एकूणच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घसरण खूपच वेगानं होतीये। त्यामुळे महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी सर्व उपद्व्याप थांबवून गरीब जनतेचं कल्याण नेमकं कशात आहे याचा विचार केला तर महाराष्ट्र पुढे जाईल असंही डॉक्टर मुणगेकर यांनी सांगितलं की डेमोक्रेसी इज द बॅड फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट। आपण डेमोक्रेसी आदर्श म्हणतो, डेमोक्रेसी आदर्श फॉर्म हा आहे, परंतु ती जर चांगली वापरली नाही तर ती वर्स्ट होते। याचं कारण टू मच इनइक्वॅलिटी इज बॅड फॉर द सोसायटी। मी भारतामध्ये बिलियनरची संख्या वाढत जाते आणि त्याचबरोबर गरिबांची संख्यासुद्धा वाढत जाते। हे बाकीचं स्टॅटिस्टिकवर तुम्ही विसरा। तर महाराष्ट्र परत पुन्हा मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये एकूणच जी घसरण जी सुरू आहे ती सामाजिक, आर्थिक, त्याच्यात सामाजिक आहे, राजकीय तुम्हाला काय बोलण्याची आवश्यकता नाही। पण माझा विषय आर्थिक असल्यामुळे आय ट्राय टू एक्सप्लेन की गेल्या अर्धा वर्षामध्ये आणि विशेषतः गेल्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्राची आर्थिक घसरण वेगाने होत आहे। त्याच्याकडे या राज्यकर्त्यांनी, जे सध्या राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांनी बाकीचे सगळे उपद्व्याप थांबवून दुसऱ्या राजकीय पक्षांच्या ऑफिसवर हल्ले करून आपापल्या संघटनांच्या वतीने ते सगळं थांबवून महाराष्ट्रातल्या गरीब जनतेचं नेमकं कल्याण कशामध्ये आहे अशा प्रकारचा विचार जर केला तर महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीही होईल आणि महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जो मागे पडत चाललेला आहे तो पुढे जाईल, अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर वसंत भोसले यांनी सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं चित्र विदारक असल्याचं सांगितलं। अनेक जिल्हे दरडोई उत्पन्नाच्या खाली आहेत। 86,000 दरडोई उत्पन्न असणाऱ्या राज्याचा मुख्यमंत्री सुमारे 2.5 लाख दरडोई उत्पन्न असणाऱ्या राज्याच्या लोकांना निवडणुकीत कुणाला मतदान करायचं असं सांगतो, हे हास्यास्पद आहे। पूर्वीसारखे नेते आता नाहीत आणि तेव्हासारखी आंदोलनही नाहीत। याचा आता विचार करायला हवा असं डॉक्टर भोसले यांनी म्हटलंय। नेहमी वसंतराव नाईकांची एक खूप गोष्ट आठवते। शनिवारवाड्यासमोर ते 1972च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भाषण करत होते। त्यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्र अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण नाही, महाराष्ट्राला लागतं तेवढं अन्नधान्य मिळत नाही आणि पुढच्या 2 वर्षभरात मी हा प्रयोग करणार आहे आणि महाराष्ट्राला अन्नधान्य स्वयंपूर्ण करणार आहे। जर मी ते स्वयंपूर्ण करू शकलो नाही तर याच शनिवारवाड्याच्या समोर मला फाशी द्या। काय लोकांच्या बाबतीत कमिटमेंट! एखादा राज्यकर्ता सांगतो की मला फाशी द्या, मुख्यमंत्री महाराष्ट्राचं सांगतोय आणि हे मी करून दाखवेन आणि त्यांनी करून दाखवलं।
म्हणजे अशी कमिटमेंट असणारे लोक जेव्हा सत्तेवर होते तेव्हा हे शक्य होत होतं. आज ती कमिटमेंटही राहिलेली नाही, जनआंदोलनं पण राहिलेली नाहीत. आता त्या आंदोलनाला संपवण्यासाठी शहरी नक्षली म्हटलं जाणार आहे. त्यामुळं हे सगळे धोके ओळखून काय करावं याचा विचार आम्ही करावा एवढंच या निमित्तानं सांगतो.